काय काम आहे? या गावात या कामासाठी जागा मिळणार नाही। परकीय भाषा शिकायची त्याची इथे काय गरज आहे? हे परकीय अतिक्रमण मी इथे होऊ देणार नाही। हो, पण हे अतिक्रमण नाहीये, हे प्रगतीचं पाऊल आहे आणि लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील। बस बस झालं तुझं ज्ञान। चल निघ इथून। गोमती, फडतळावरची काशाची वाटी आण। आजी, हे काय? काय काय तुझ्या भांगेत कुंकू कसं? हे काय केलंयस तू? नाही नाही, मी मुद्दाम नाही केलं। अपघाताने माझा हात लागला आणि भांड पडलं। अपघाताने अशा गोष्टी घडत नाहीत। या आईने सांगितलं ना, म्हणून तुझं ओपन केलं नाही। पण हे असं होणार असेल ना, तर तुझं ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, केलेलंच योग्य। खबरदार, तिच्या कपाळाला हात लावशील तर तिच्या कपाळावरची भाग्यरेषा लिहिणारे अथवा पुसणारे तुम्ही कोण? तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील, आणि ती अखंड राहील, ती अखंड राहील। जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही। शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ। काय झालं? एवढा व्याकुळ का दिसतोयस? स्वामी,
मी रोज प्रामाणिकपणे कष्ट करतोय हो, पण माझ्या प्रयत्नांना यशच येत नाहीये. माझ्यापेक्षा कमी कष्ट करणारी लोक माझ्या पुढे जात आहेत. हे असं का होतंय स्वामी? तो दगड दिसतोय ना, तो इथून त्या कोपऱ्यापर्यंत आला. हा दगड शक्य नाहीये, एकट्याने हलवणं शक्यच नाहीये. प्रयत्न तर कर. स्वामी, प्रयत्न केला पण दगड काय हलत नाही. काय रे, एवढ्यातच गळफटला? कविराज, जा बघू, दगड हलवा. जा जा. नाही स्वामी, हा दगड हलवणं शक्य नाहीये. स्वामी, मी म्हणलं होतं ना. होय स्वामी, अहो हा दगड खूपच जड आहे. तू अजून पूर्ण ताकद लावलीच नाहीस. असं समज, हा तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर कर प्रयत्न. हो स्वामी. असं समज, हा दगड हलवलास तर तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संपतील. हाच तुझ्या आयुष्याचा कल्याणाचा मार्ग आहे. कर प्रयत्न. शिवलाही असंच मोठं काम करावं लागणार आहे. बघू, तो सुरुवातीलाच हार मानतोय की आम्ही त्याच्यासाठी ठरवलेलं ध्येय गाठतोय. सुंदरे, काय स्वामी? कलश शिवला नेऊन दे. शिवला आत्ता? हो, शिवशंकर शंभो. तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील. जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही. आजी, स्वामी असं का म्हणाले असतील? माझ्या कपाळावरची कुमकुम रेषा कायम राहील म्हणजे मी तर माझा पती गमावलाय. माझ्या कपाळावरचं कुंकुमी कधीच पुसलं गेलंय. मग हे नव्याने भांगात कुंकू? प्रयत्न कर, अजून जोर लाव. स्वामी, स्वामी दगड हल्ला. पण स्वामी, दगड अशा जरी वेगाने हल्ला तर त्या टोकापर्यंत न्यायला अनेक दिवस लागतील. हो, दगड किती हल्ला हे का बघतोयस? तुझ्यात किती बदल झालाय ते बघ ना. आम्हाला तुझ्यातल्या ताकदीची तुला जाणीव करून द्यायची होती. आपण आपल्यातलं खरं सामर्थ्य आणि कौशल्य ओळखतच नाही. संकट बघून आपलं अवसान आधीच कळतं. कविराज, बांबू घेऊन ये.
हे तर खूप सोपं होतं. तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. कधी हार मानायची नाही. स्वतःची ताकद ओळख आणि स्वतःला बदल. शक्तीच्या बरोबर युक्ती सुद्धा वापरली तर यश तुम्हाला मिळतंच. नशीब बदलतं, आयुष्य बदलतं. गरज असते ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची. स्वतःला बदलायची तयारी ठेवायची. आमच्या गोमतीलाही ही तयारी ठेवावी लागणार आहे. शिवशंकर शंभू. नाही, हे असं नाही चालणार. मी विधवा आहे आणि माझ्या भांगीत कुंकू नाही चालणार. लोक काय म्हणतील? मामंजींना आणि सासूबाईंना हे अजिबात नाही आवडलं. मला काहीतरी करावं लागेल. ताई, अगं अगं काय करतेस तू हे? हं? ही स्वामींची इच्छा दिसते. स्वामी म्हणाले होते ना, कुंकू कायम राहणार. कुंकू कायम राहणार म्हणजे नक्की काय? आणि का? माझे पती गेले म्हणजे पुनर्जन्म होणार आहे का? स्वामी जे काही करतायत ना, ते तुझ्या भल्यासाठीच असेल. रोपट्याला पाणी घालायला हवं, नाहीतर ते जगणार नाही. पण घरातलं वातावरण एवढं तापलेलं असताना मी बाहेर कशी पडू? शिव, स्वामी देवांनी हे तुला द्यायला सांगितलंय. मला पण मी याचं काय करू? ते काही मला सांगितलं नाहीये. फक्त हा कलश तुला द्यायला सांगितलाय. आता या पाण्याचं काय करायचं ते स्वामी देवच तुला सुचवतील. स्वामी नेमकं मला काय सांगू पाहताय? शिव, काय झालं? काय ठरलं का जाग्याचं? सुभेदारांनी नकार दिला. मग आता काय करायचं? स्वामीच मार्ग दाखवते. या पाण्याचं मी काय करू? पाणी प्यायला वापरतात, देवाला अभिषेक घालायला वापरतात. आणि हा, काही जण रोपट्यांना घालायलाही वापरतात. हा, रोपट हेच तर उत्तर आहे. समजलं स्वामी मी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झाड असो अथवा आमचा भक्त, त्याच्या वटलेल्या आयुष्याला पुनर्जीवित करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या आड कोणीही किती अडथळे आणले तरी आम्ही ते पार पाडणारच. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. देवा, माझ्याकडून पाप घडलंय, मला माफ कर, माफ कर. क्षमस्व, क्षमस्व. हे काय करताय तुम्ही? थांब. आपल्या घरातल्या विधवा सुनेच्या भांगेत कुंकू पडलं.
फार मोठं पाप झालंय. पाप पापक्षालन केलं पाहिजे. क्षमा मागितली पाहिजे देवाकडे. क्षमा. आत्मक्लेश केल्याशिवाय पाप धुतलं जाणार नाही. सुभेदारा हो, काय करताय? स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. सुभेदार ऐका माझं, तुमची काय चूक आहे ह्यात? मला सांगा, स्वामींच्या बोलण्याचा तुम्हाला काही अर्थ लागलाय का? होय श्रावणी, तिला पुन्हा सौभाग्यवती करण्याचा विचार स्वामींच्या मनात आलाय. तिचा पुनर्विवाह. काय? एका विधवेचा पुनर्विवाह? नाही नाही, हे आपल्या संस्कृतीला धरून नाही. एका विधवेला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नाही. पण तो अधिकार मी तिला मिळूही देणार नाही. लाख मनात असेल स्वामींच्या तसं, पण तसं काही घडण्याआधी मी गोमतीचा श्वास कायमचा बंद करून टाकेन. त्यापेक्षा तशी वेळ येण्याआधीच आपण काहीतरी मार्ग काढायला हवा. काय करायचंय ते आता माझ्या लक्षात आलंय. माहित नाही का, पण त्या रोपट्याबद्दल प्रचंड ओढ वाटते. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जावं आणि त्याला पाणी घालून यावं. राहवत नाही आता मला, पण ह्या आधी असं कधीच नव्हतं झालं. मामंजी आणि सासूबाई घरात नाहीयेत तोपर्यंत मी रोपट्याला पाणी घालून येते. नाही म्हणजे ती, अरे देवा, काय झालं? ज्या कामासाठी निघालो होतो त्यासाठी लागणारे पैसे तर घेतलेच नाही. कठीण आहे तुझं. एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पैसे घेऊन येते लगेच. ठीक आहे. आलेच. हे कुंपण? हे रोपटं तुम्ही लावलंय? हो, पण ह्याच्या भोवती कुंपण कसं? हे मी केलंय. गुरं खातील अशी भीती होती म्हणून मीच कुंपण घातलं आणि आता पाणीही घालायला आलो होतो. कसं थांबवावं हिला? थांबा. रोपटं तुम्ही लावलंय तर पाणीही तुम्हीच घाला. रोपट्यालाही तुमच्याकडूनच अपेक्षा असेल, त्यालाही बरं वाटेल. आपल्या गोष्टींची काळजी आपणच घेतली पाहिजे.
चुकल्यासारखं वाटतंय. ही गोमती आहे कुठे? गोमती गोमती ही गोमती नेमकी गेली कुठे? स्वयंपाक घरात नाही, तिच्या खोलीत नाही, घराबाहेर तर नाही गेली ही. सासूबाई, काय ग, कुठे गेली होतीस? देवघरात होते. आणि हे काय? हे पुसलं नाही अजून तू? सासूबाई, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुसण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण ते पुसलंच जात नव्हतं. मला अक्कल शिकवू नकोस. बाहेर जाऊन येते, आल्यानंतर बघते तुझ्याकडे. आणि हा, हे लक्षात ठेव की स्वामींच्या मनात जे काही आहे ना, त्यातलं आम्ही काहीही होऊ देणार नाही. कळलं? आमच्या मनात फक्त भक्ताचं कल्याण असतं आणि भक्तांचं कल्याण करण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. करा, तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण आम्ही भक्ताला त्याच्या कल्याणासाठी घेऊन निघालो आहोत. खेळ सुरू झालाय, तो आता थांबणार नाही. नियती जे ठरवते त्याच्या विरोधात जाणाऱ्याचा पराभव निश्चित असतो. स्वामी, मला आधी हे रोपटं दिसलं जे यांनी लावलं होतं. हे रोपटं तुम्ही लावलंय? हो. मग मला या रोपट्याबद्दल ओढ निर्माण झाली आणि स्वामींनी आज हा कलश देऊन मला ह्या रोपट्याजवळ पाठवलं. आणि त्याच वेळी याही इथे आल्या. हे कसले संकेत आहेत स्वामी? स्वामी, मला काय सुचवू पाहताय? शोभाऊ, इंग्रजी शिकण्यासाठी तर ही जागा चांगली आहे, परंतु सुभेदारांची परवानगी नाही आहे ना. तर मग या जागी सारखं सारखं काय येत आहे? माहित नाही, पण स्वामी मला परत परत ह्याच जागेवर का घेऊन येत आहेत? शिव, स्वामी, श्री स्वामी समर्थ. या चिठ्ठ्या घ्या आणि सुभेदाराकडे जा आणि त्याला द्या. स्वामी, पण काय लिहिलंय यात? उघड आणि वाच. सुभेदार, या गावात नेमका श्वास कुठे घ्यावा याची जागा सांगावी. कधी आणि कुठे जेवायचं याचीही परवानगी द्या. पण स्वामी, या गोष्टींसाठी परवानगी घेण्याची काय गरज आहे? नाही आहे ना गरज. मग शिक्षण कुठे घ्यायचं याची परवानगी कशाला? शिक्षण हा तुमचा हक्क आहे. श्वास घेणं हा तुमचा अधिकार आहे. तसंच शिक्षण घेणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शिक्षणावर कोणाचंही राज्य नसतं. ते मिळवणं हा तुमचा हक्क आहे.
तुम्ही मुळात या मानसिकतेतून बाहेर या. जिथे मन घाबरतं तिथेच गुलामी सुरू होते. या भीतीतून एकदा तुम्ही मुक्त व्हाल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं जगाल. आपण स्वामी सुभेदार ह्या सर्व गोष्टींच्या विरोधात आहे आणि त्यांच्या हातात सत्ता आहे. अक्कल बडी के भैंस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्वतःच्या हक्कांसाठी उभा राहतो देव त्याच्याच पाठीशी उभा असतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गोमती, गोमती, कुठे हरवलीस ग? मगासपासून बघतीये, मध्ये मध्ये हरवतीयस. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. खरं तर ते कुंकवाचं प्रकरण झाल्यापासून थोडं भांबावल्यासारखंच होतंय. सासूबाई मामनजी काय निर्णय घेतील त्याचीच सतत मनात भीती वाटते. भीतीला बाहेर ठेव. देवासमोर फक्त श्रद्धा ठेवायची असते. चल. गोमती, जलाभिषेक सुरू कर आणि महादेवाला मनातलं सगळं सांग. भीती बोलून दाखवली ना की अर्धी संपते आणि देवासमोर ठेवली ना की पूर्ण विरघळून जाते. देवावर विश्वास ठेव. शिव तुझं भलं करेल. 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 महादेवाच्या दर्शनाला जा. शिवच तुला मार्ग दाखवेल. नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आले. शिव? स्वामी म्हणालेले शिव आणि हा शिव, हे सगळं योगायोग आहे की कुठला दैवी संकेत? गोमती, काय झालं ग? कधी कधी उत्तरं आपल्याला शब्दात सापडत नाही, ती अनुभवातून सापडतात. दैव संकेत देतं, पण त्याचा अर्थ समजायला आपलं मन शांत असावं लागतं. तू अभिषेक सुरू ठेव, मी फुलं घेऊन येते. शिवशंकर शंभो. घे वाकावी सळी. स्वामी हे मी. प्रयत्न तर कर. स्वामी हे शक्य नाही स्वामी. अरे काय एवढं पण जमत नाही होय. या निकडे, मी करतो.
स्वामी ही सळी वाकवणं अशक्य आहे, माझ्याच्याने नाही होणार आहे. दे इकडे. स्वामी, ही सळई मी वाकवू शकतो. हे कसं शक्य आहे? जे आम्हाला जमलं नाही ते हा कसं करणार आहे? फक्त ताकद महत्वाची नसते, विचार महत्वाचा असतो. चला माझ्यासोबत. शिव, आज तुला तुझ्या आयुष्याचा खरा उद्देश आम्ही सांगणार आहोत. ज्याला स्वतःची शक्ती ओळखता येते तो अशक्यही शक्य करून दाखवतो. आम्ही याचे संकेत गोमतीलाही द्यायला सुरुवात केली आहे. दैवी योजना फक्त एका व्यक्तीसाठी नसते, ती अनेकांचं आयुष्य जोडते. आणि शक्ती हातात नसते, ती विचारात असते. महादेवाच्या दर्शनाला जा, शिवच तुला मार्ग दाखवेल. नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आले. हे सगळं काय चाललंय? मलाच काय हे सतत आठवतंय? स्वामी म्हणालेले शिव आणि हा शिव. हे रोपट तुम्ही लावलंय? हो, पण ह्याच्या भोवती कुंपण कसं? हे मी केलंय. त्यांना काहीही माहित नसताना त्यांनी माझ्या रोपट्याची काळजी घेतली आणि आम्ही एकाच वेळी तिथे पोहोचलो. का हे सगळं एकमेकांशी जोडलेलं वाटतंय? का माझ्या आयुष्याचा धागा कुठेतरी त्याच्याशी जोडला जातो? स्वामी म्हणतात तसं जेव्हा प्रश्न वाढतात तेव्हा उत्तर जवळ येत असतं. असं खरंच असेल का? अरे हे काय, त्याने तर सळई वाकवली. अरे आतापर्यंत वाकत नव्हती, पण सुभेदाराची सत्ता या सळईसारखीच आहे. सांगा आता, वाकवणं अशक्य आहे का? नाही स्वामी. संघर्षाशिवाय सिद्धी नाही आणि तापवल्याशिवाय लोखंड वाकत नाही. शिव, तुला सुद्धा या सळईसारखं सुभेदाराला वाकवायचं आहे, पण या तरुणांसाठी नाही, या गावासाठी नाही, तर तुझ्या स्वतःसाठी सुद्धा. स्वामी, मी? हो, तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. शिवशंकर शंभो. गोमती, हे माझं उद्दिष्ट. शाणा हो, शाणा हो. सुंदरा मावशी, अहो स्वामी असे सुई धाग्याशी का बोलतायत? आणि शहाणा हो म्हणजे काय? हो ना, अहो मलाही याचा अर्थ नाही कळला. कसला अर्थ नाही कळला तुम्हाला? हा गयाताई, अहो प्रत्येक गोष्ट सुंदरा मावशीलाच का विचारायची आहे तुम्हाला? मीही इतकी वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवलेत बरं का. त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ मी सांगू शकते तुम्हाला. बर, मग तुम्ही
तुम्हीच सांगा. ते कविराज गया, स्वामी देवांची प्रत्येक कृती ही तापवलेल्या दुधासारखी असते. दूध तापवलं की त्याच्यावरची साय आपल्याला लगेच दिसत नाही, त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तसंच स्वामी देवांच्या प्रत्येक कृती मागचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही. तो उमजतो आणि मग उपदेशाची साय आपल्या वाट्याला येते. आदर आदर कपिले इकडे हे घे. सुंदरे तू हे घे. याचं काय करायचंय? किंवा कापड स्वामी, अहो नुसत्या सुईने कापड कसं शिवणार? हो स्वामी देवा, अगदी बरोबर बोललात गायते. स्वामी, अहो सुई नसेल तर हे कापड शिवलं जाणार नाही. कसं शक्य आहे? कपिले आण ते कापड. सुंदरे तू इथे. आदर आदर कपिले इकडे हे घे. सुंदरे तू हे घे. याचं काय करायचंय? शिवा कापड. स्वामी, अहो नुसत्या सुईने कापड कसं शिवणार? हो स्वामी देवा, अगदी बरोबर बोललात गायते. स्वामी, अहो सुई नसेल तर हे कापड शिवलं जाणार नाही. कसं शक्य आहे? कपिले आण ते कापड. सुंदरे तू इथे. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवांना असं सुचवायचंय की ही सुई म्हणजे गुरु आणि धागा म्हणजे शिष्य. कपिले नुसतं इतकी वर्ष गुरुच्या सहवासात राहून उपयोग नसतो. प्रगल्भही व्हावं लागतं. हे कापड म्हणजे तुमचं आयुष्य, ही सुई म्हणजे तुमचा गुरु आणि धागा म्हणजे भक्त. गुरु बरोबर धाग्यासारखं स्वतःला गुंफून घ्यावं लागतं. मग तुमच्या आयुष्यातल्या फाटलेल्या जागा गुरु शिवून काढतो. हो, सुई टोचते आणि ती टोचणं गरजेचंही असतं, कारण ती वेदना आयुष्याला पुन्हा जोडते. सुंदरे अगं शिव काय गोमती काय दोघांनी एकमेकांना सुई धाग्याप्रमाणे गुंफून घेतलंय. आता त्यांचं आयुष्य आम्ही विणणार आहोत.
आणि ते विंटरला टोचणी लागणारच. आणि ती टोचणी दोघांनाही सहन करावी लागणार आहे. आणि आज रात्रीच त्याची सुरुवात होणार आहे. गुरु जोडतो, पण त्यासाठी होणाऱ्या वेदना सहन करण्याची ताकद शिष्याने ठेवावी लागते. शिवशंकर शंभो. गोमती गोमती गोमती, अगं शुद्धीत ये. गोमती, ए गोमती. ही तर बेशुद्ध आहे. जेवणात दिलेल्या गुंगीच्या औषधाने ऐका रे, या पालखीतून तिला थेट तिच्या घरी माहेरी नेऊन सोडा आणि ही चिठ्ठी तिच्या घरच्यांना द्या. जी सरकार. या चिठ्ठीत स्पष्ट लिहिलंय, आम्ही हिला कायमची माहेरी पाठवत आहोत. आमच्या घराण्याची परंपरा आणि नावाला काळीमा लागलेला आम्हाला मान्य नाही, म्हणून आधीच ही काळजी घेत आहोत. कळलं का काय करायचं ते? समजलं सरकार. निघा. सुभेदार, चांगली युक्ती शोधून काढली. ही शुद्धीत असती तर कधीही जायला तयार झाली नसती. वरून आईंनी अडवलं असतं, स्वामींना बोलावलं असतं. बरं झालं एकदाची डोक्याची कटकट गेली. आता ही शुद्धीत येईपर्यंत माहेरी पोहोचेल आणि आपल्या डोक्यावरचं मोठं शुक्ल कष्ट टळेल. वासरू आहे ते आमचं. वासराला काही पासून लांब नेता येत नाही. मागे फिरा म्हटलं ना. फिरा, मागे फिरा. फिरा, मागे फिरा. स्वामीदेव हे काय बोलतायत? गाय, वासरू हे फक्त शब्द नाहीयेत. हा काहीतरी संकेत आहे. कुणाला थांबवायचंय का? का कुणाला मागे फिरायला सांगताय? काहीतरी घडतंय आणि स्वामीदेव त्याचा इशारा देत आहेत का? ऐकलंस का तू? हो रे, मलाही आवाज आला. मागे फिरा म्हटलं ना. पण हा आवाज कोणाचा आहे? अरे हा तर स्वामींचा आवाज आहे. स्वामी? अरे पण स्वामी इथे कसे? फिरा, मागे फिरा. वासरू आहे ते आमचं. अरे पालखीतूनच आवाज येतोय. थांब, मी बघतो. अरे हे काय? हे तर हितच आहे की. मग हा आवाज कुठून येतोय? नक्कीच आपल्याला भास झालाय. चल चल निघायला पाहिजे. होय, निघूया. मागे फिरा म्हटलं ना.
फिरा आगे फिरा आगे फिरा आगे फिरा आगे फिरा आगे फिरा. स्वामी देवा, स्वामी देवा, कुणाला सांगतायत हे? कुणाला परत फिरायला सांगतायत? गुरुचा आदेश वेळेवर ओळखला तर संकट टळतं, नाहीतर नियती धडा शिकवते. काय असेल बरं हा संकेत? आगे फिरा म्हटलं ना. पुन्हा तोच आवाज. अरे हे काय चाललंय? स्वामी तर इथे नाहीयेत, मग हा त्यांचा आवाज कुठून येतोय? चल, आपल्याला उशीर होतोय, निघायला हवा आपल्याला. चल चल लवकर. अरे अरे ही पालखी जड का लागते? मला वाटतं हा भास नाहीये, हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आपल्याला परत माघारी फिरायला हवं, नाहीतर स्वामींचा कोप होईल. होय होय, बरोबर आहे तुझं. आणि हा योगायोग वाटत नाही, हा स्वामींचा संकेत आहे, इशारा आहे आपल्याला. आपल्याला मागं फिरावंच लागेल. चल लवकर. जो शहाणपणा तुम्हाला सुचला तो सुभेदारालाही सुचायला हवा. पण अन्याय जेव्हा अति होतो तेव्हा परिवर्तनाची सुरुवात होते. तुला फक्त या तरुणांचंच आयुष्य बदलायचं नाहीये, आणखीन एकाचं आयुष्य बदलायचंय. कुणाचं? मगाशी दिलेली चिठ्ठी वाच, त्याच्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. गोमती. स्वामींनी ही जबाबदारी माझ्यावरच का सोपवली? तिचं आयुष्य बदलायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तिला वैधव्य आलंय, तिचं आयुष्य बदलायचं म्हणजे? नाही नाही, हे कसं शक्य आहे? मला गोमती पहिल्या क्षणी आवडली होती हे मी मान्य करतो. स्वामी, तुमच्यापासून काय लपलंय? पण एका विधवेबद्दल असा विचार करणं गैर आहे असं माझ्या मनात होतं, म्हणून मी स्वतःला थांबवत होतो. या ना त्या निमित्ताने ती पुन्हा पुन्हा समोर येते, आणि अशा तुम्ही आज हे. स्वामी, मी तिच्या प्रेमात पडलोय. तिच्याशी विवाह करून तिचं आयुष्य बदलायचं असं तुमच्या मनात आहे का? जे मनात असतं तेच नियती उघड करत असते. अरे थांब थांब. काय र, काय झालं? अरे सुभेदाराला काय सांगायचं आपण आता? अरे काय सांगायचं म्हणजे? जे घडलं आहे तेच सांगायचं. अरे पण
सुभेदार विश्वास ठेवल का आपल्यावर? नाही ठेवला तर ते आपल्याला जीवन सोडणार नाहीत. आपण एक काम करूया, आपण हिला जंगलात नेऊन सोडूया आणि सुभेदारला सांगूया आपण हिला माहेरी सोडून आलो म्हणून. जे काय व्हायचं ते होईल, स्वामी तिला वाचवतील. चल. होय 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 चल. मूर्ख, हमारा हुक्म ठुकराता है, अब पूरी जिंदगी तुम्हें ठुकराती रहेगी. स्वामी देवा, आमचा हेतू साध्य व्हावा म्हणून तुमची बुद्धी फिरणं गरजेचं होतं. कधी कधी चुकीचा वाटणारा मार्ग सुद्धा योग्य दिशेने घेऊन जातो. दैव चाली खेळतं, पण प्रत्येक चालीमागे काही ना काहीतरी हेतू असतो. शिवशंकर शंभो. मला वाचवा स्वामी. मला वाचवा, मला वाचवा, स्वामी, स्वामी, स्वामी. गोमती, गोमती, गोमती. मला असं स्वप्न का पडलं? गोमती कुठल्या संकटात तर सापडली नाही ना? बरोबर ओळखलंस. आता तूच तिचा तारणार आहेस. तू निवडलंयस तिला. तुझ्यावर जबाबदारी ही मोठी आहे. नियती फक्त मार्ग दाखवते, चालायचं धैर्य तुम्हालाच दाखवायचं असतं. शिवशंकर शंभो. स्वामी कुठला संकेत तर देत नसतील ना? नाही नाही, गोमती नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडली असेल. मला जायलाच पाहिजे. शिव, गोमती, तुमची गोष्ट आम्ही पुढे सरकवतो. आता ती वेगानं पुढे सरकली पाहिजे. स्वामी देवांच्या मनात नेमकं काय चाललंय? हे थांबा. कोण आहात तुम्ही आणि ही पालखी कुठे घेऊन जातायत? तू कोण आहेस? तुला काय करायचंय? गोमती, कुठे घेऊन चाललाय तुम्ही हिला? सुभेदारांनी सांगितलं आम्हाला हिच्या माहेरी पाठवायला. हे एवढ्या रात्री? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. गोमती, अरे, काय गोमती, करतोय? काय झाले? अहो, मगाचपासून माझा उजवा डोळा फडफडतोय हो. काहीतरी अशुभ तर घडणार नसेल ना? असं काही नसतं. उगाच काहीतरी विचार करू नको. अहो, आपण गोमतीच्या माहेरी पाठवलेली पालखी सुखरूप तर पोहोचली असेल ना? नक्की पोहोचली असेल. तिला कुणीही अडवू शकत नाही. अति विचार करू नकोस. झोप आता, झोप.
हा मार कायमचं लक्षात राहील त्याच्या. वेदना आयुष्यभर पाठ सोडायची नाही. देवासारखे धावून आलात तुम्ही. स्वामींनीच पाठवलं म्हणायचं. अरे माऊलीलाच काळजी असते बाबा आपल्या भक्तांची. ते त्यांना वाचवायला बी येतात आणि त्यांचं आयुष्य मार्गी लावायला बी. खरंय. गोमती, गोमती, गोमती उठ. गोमती, गोमती. अरे बाबा चल की आता उजाडायची वेळ आलीये. चल तिला तिच्या घरला घेऊन जाऊ. होय. हा चल उठ. काय पाहुणं उडाली का झोप?